नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या डोंबिवलीतील केरला समाजाचा प्लॅटिनम जुबली इनॉग्रेशन आणि 75वा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॅबिनेट मिनिस्टर रवींद्र चव्हाण व चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे वीरेंद्र म्हस्कर व डॉक्टर साळगावकर उपस्थित होते. यावेळी ऑर्केस्ट्रा व कल्चरल प्रोग्रामचे देखील आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला 3000च्या वर केरला समाज व नागरिक उपस्थित होते. केरला समाज डोंबिवलीचे प्लॅटिनम जुबली वर्ष असल्याने त्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. सर्वांनी येणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे. केरली समाज का एनुअल डे के हिसाब से हमारा 75th प्लैटिनम जुबली का आघोषण है. इसमें केरला से कल्चरल प्रोग्राम करने के लिए एक पूरा टीम आया था. कम से कम 3000 पब्लिक ऊपर केरली समाज का डोंबिवली कल्याण ठाकुरली एरियाज में एंजॉय करने के लिए 3 से 3500 पब्लिक आया है. इसमें हमारा गेस्ट ऑफ ऑनर करके रवींद्र चव्हाण जी भी आया था. और हमारा जो पांड्रवाड़ी स्कूल का स्पॉन्सर वीरेंद्र जी महेश्वर जी का तरफ से उनका HR का हेड डॉक्टर साळगावकर आया था. और कल्चरल प्रोग्राम हमारा चल रहा है. प्लैटिनम जुबली हमारा जो चालू होने के हिसाब से 1 साल के अंदर पब्लिक के लिए हम लोग कुछ प्लानिंग करने वाले हैं. और वो प्लानिंग करेगा उसमें काफ़ी आइटम है वो ऑलरेडी हमने हमारा स्पीच में डिक्लेयर किया है. ये प्रोग्राम सक्सेस होने के लिए समाज का सब संबंध लोग आए हैं. उसके तरफ से ये प्रोग्राम सक्सेस हो गया. बोलूँ क्या? हाँ बोलो. मैं बोलूँ क्या? Thank you so much. We are celebrating our 74th anniversary and inauguration of our
Platinum Jubilee celebration which will be continued in 1 year. This is really a manifestation of the unity of Keralite people in Dombivli. Kerala Samajam was formed before 74 years by a modest minority. But we have, because of our hard work, dedication, we have now become such a position that Kerala Samajam Dombivli is considered as the greatest Malayali organization in Asia. We are running 3 schools and a full-fledged college and a diagnostic center and many more programs, many more development programs are in pipeline. Our chairman has already declared our programs and our plans for the next 1 year, and we are sure that with our cooperation and unity, we will successfully do the programs declared by our honorable chairman. And this program is conducted not only for the unity of our organization, but for entertainment of our members. And everybody has cooperated wholeheartedly for the success of this program. Artists from Kerala have come down, and local artists are also taking part in the program. We are happy that the program has concluded very successfully and very peacefully, and this is the logo of Kerala Samajam which we want to give inform the Dombivli public in general. Okay, नमस्कार सगळ्यांना. आणि केरला समाजाचा मेंबर असल्याने मला खूप गर्व वाटतं आणि आमच्या ज्या चेअरमॅन साहेब, प्रेसिडेंट साहेब आणि सगळ्या कमिटी मेंबर्सच्या कृपेने आणि सगळ्या मेंबर्सच्या कृपेने आम्ही एवढे पुढे गेलो होतो आणि पुढेही जाऊ अशी आमची इच्छा आहे. आणि पुढे आम्ही असे कार्यक्रम ठेवू आणि मेनली म्हणजे आम्ही एशियातले सगळ्यात मोठे संस्था आहे मेनली एज्युकेशनल फील्डमध्ये, जे आजच्या मुलांना आणि येणाऱ्या पिढीसाठी खूप गर्वदायक काम आहे. आणि मी आभार मानतो आत्ताच्या कमिटीचे आणि आत्ताच्या चेअरमॅनचे, जे खूप कार्य म्हणजे सोशल सर्व्हिस करतात. आपले बिझनेस आणि आपले हे सगळं डेव्हलपमेंट सोडून सुद्धा हे सगळे काम करतात. आणि मी सगळ्यांचे आभारी आहे. रवींद्र चव्हाण साहेब सांगा किंवा महेशकर साहेब सांगा, सगळ्यांचे आभारी आहे आणि सगळ्या मेंबरचे आभारी आहेत जे आम्हाला इथपर्यंत आज पोहोचवलं. धन्यवाद. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.